तर गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात खालच्या पातळीवरती टीका केली। या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। याची दखल थेट शरद पवारांनी घेतली आणि शरद पवारांनी या संदर्भात थेट फडणवीसांना फोन लावला। दरम्यान पडळकरांच्या या वादग्रस्त विधानाचा फडणवीसांनी देखील समाचार घेतलाय। जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। एवढे गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे।